सद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धीने जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मिचासी माझे अपार स्वरूप समुद्रावरती जन्मतरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती. नित्यं स्वप्रकाशं व्यापकं नाम रूपयो बुद्धिबुद्धिं बारावा परिच्छेद. स्वप्नस्थ पदार्थ आंतरिक कल्पित असल्याविषयी शंका समाधान हे झाल्याच्या नंतर स्वप्नस्थ पदार्थ म्हणजे तीन सत्ता का मानाव्या लागतात याचा विचार काल झालेला आहे. तर शिष्य बोलला की अविद्येचं कार्य या दृष्टीने जर पाहिलं तर अविद्येचं कार्य स्वप्नस्थ पदार्थही आहे आणि जागृत पदार्थ देखील आहे. दोघंही अविद्येचं कार्य आणि दोघांचं अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आहे. मग या दृष्टीने जर समानता असल्यामुळे तुम्ही हा सत्ताभेद का केला तर त्याचं उत्तर दिलं एक दोषयुक्त अविद्येचं कार्य आहे आणि एक निर्दोष अविद्येचं कार्य आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये भेद केला. आणि पुन्हा काल जीवसृष्टीची सुखदुःखाला कशी कारण आहे याचाही विचार केला. मी काहीच वाचलं नाही मागचं, मी अचानकच बसलो, पण पुढचं फक्त शंका आणि समाधान या दृष्टीने विचार करत चालतो, मागचा विषय काही पाहत नाही. आज शिष्य जागृत पदार्थाची आणि स्वप्न पदार्थाची मुळीच विलक्षणता नाही हे कशी म्हणता. काल तो बोलला. झालं ना काल हे झालं ना. मधुसूदनाचे मताने जागृत पदार्थास देशकाल कारण असल्याची शंका व समाधान हा परिच्छेद आज आहे. सगळ्यांनी इतकं चिंतन करून ठेवायला पाहिजे. मागचं कधी बसलं तरी चांगलं याचा अर्थ आपण उपस्थिती ठेवी तिथून तुझा जबाबदारी चिंतन केलं नाही हा एक मोठा पुरुषार्थ. मधुसूदनाच्या मताने जागृत पदार्थास देशकाल कारण असल्याची शंका व समाधान. शिष्य शंका करतोय पुन्हा जागृत पदार्थामध्ये मुळीच विलक्षणता नाही, जागृत पदार्थ आणि स्वप्न यांच्यामध्ये मुळीच विलक्षणता नाही असं श्रीगुरूंनी सिद्ध केल्याच्या नंतर शिष्याच्या अंतःकरणामध्ये पुन्हा शंका आली. त्या शंकेचं श्रीगुरूंनी समाधानही केलं आणि पुन्हा शिष्य शंका करत असताना म्हणतो महाराज अद्वैत सिद्धिकार मधुसूदन स्वामींनी देशकाल हे साक्षात अविद्येचे कार्य आहे असे सांगितले आहे. जागृतीचे पदार्थ सुद्धा योग्य देशकाल सामग्री नाही, स्वप्नातल्याच पदार्थाला योग्य देशकाल सामग्री नाही इतकंच नाही, जागृतीतल्या पदार्थाला सुद्धा देशकाल सामग्री नाही. म्हणून सगळं जागृतीचे पदार्थ हे सुद्धा अविद्येचं कार्य आहे असं महाराज. अविद्येचं कार्य म्हणजे हे सगळे स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे असं विचार दृष्टीने पाहिल्याच्या नंतर काल एक विषय असं झाला की देशकाल सामग्री वाचून उत्पत्तीचे पदार्थ मिथ्या आहेत. देशकाल सामग्री वाचून योग्य देशकाल सामग्री वाचून जागृतीचे पदार्थ उत्पन्न होतात म्हणून ते सुद्धा मिथ्या आहे असं इथपर्यंत आला. आता याच्यावर शंका घेतली पहिली आणि शंका म्हणजे अशी घेतली की मधुसूदन सरस्वती हे जे अद्वैताचे जे महान आचार्य समजले जातात त्यांनी काय असं लिहिलं नाही का देशकाल सामग्री वाचून पदार्थ उत्पन्न होतात म्हणून ते मिथ्या, जागृतीचे पदार्थ देशकाल सामग्री वाचून उत्पन्न होतात असं मधुसूदन सरस्वतींचा आशय दिसत नाही. कारण मधुसूदन सरस्वतींचा अधिकार इतका मोठा आहे की त्याच्याविषयी असं सांगितलं जातं की काय मधुसूदन सरस्वती पारमेत्य सरस्वती. मधुसूदन सरस्वतींना काय म्हणायचंय हे फक्त सरस्वतीलाच कळतं किंवा सरस्वत्या पारमेत्य मधुसूदन सरस्वती. सरस्वतीला काय मधुसूदन सरस्वतीला काय म्हणायचे हे कोणाला कळतं फक्त मधुसूदन सरस्वती.
त्यांची वचनं आपल्याला अशाच अनुषंगाने यायला पाहिजेत ना आता, किंवा जो पदार्थ योग्य देश काल सामग्रीपासूनच उत्पन्न होतात. देश काल हे सुद्धा काय मिथ्याच आहे असं सांगितलं. आणि योग्य आपल्या स्वप्नामध्ये किंवा ज्यामध्ये योग्य देश काल वाटतो तो सुद्धा त्या ठिकाणी तो योग्य देश काल आहे असं नाही, योग्य देश कालाचा भ्रम आहे. म्हणजे सगळेचे सगळेच पदार्थ योग्य देश काला वाचूनच उत्पन्न होतात म्हणून ते सगळे मिथ्या आहेत. असाच मधुसूदन सरस्वतींचा आशय आपल्याला कुठेतरी मिळाला तर आपलं काय होतं, त्याच्यावर अधिक दार्ढ्य होईल, दृढता होईल. परंतु हा शिष्य म्हणतो यांनी भरपूर शास्त्र अभ्यास केलेला आहे म्हणून तो म्हणतो तुम्ही म्हणता हे विधान म्हणता येणार नाही का नाही, त्याचं तो कारण शिष्य. महाराज, अद्वैत सिद्धिकार मधुसूदन स्वामींनी देशकाल हे साक्षात अविद्येचे कार्य आहे असे सांगितले आहे. याचा अर्थ असा आहे की माया विशिष्ट परमात्म्यापासून मायेचे परिणाम देशकाल हे प्रथम उत्पन्न होतात आणि नंतर त्या देशकालापासून आकाशादी प्रपंचाची उत्पत्ती होते. यावरून योग्य देशकाल सामुग्रीपासून झालेला आकाशादी प्रपंच स्वप्नाप्रमाणे मिथ्या कसा म्हणावा. श्रीगुरूंनी स्वप्न आणि जागृती यामधला भेद स्पष्ट करत असताना जागृतीला सत्यता का आणि प्रपंचाला मिथ्यात्व का हे सांगत असताना योग्य देशकाल सामुग्रीचा भाव आणि योग्य देशकाल सामुग्रीचा अभाव. योग्य देशकाल सामुग्रीचा भाव आहे म्हणून जागृत प्रपंच सत्य आहे आणि योग्य देशकाल सामुग्रीचा अभाव आहे म्हणून स्वप्न प्रपंच मिथ्या आहे असं श्रीगुरू बोलले. पण श्रीगुरू जे बाबा वाक्यम प्रमाणम हा मानणारा मात्र हा शिष्य नाही. तुम्ही सांगितलं आणि आम्ही ऐकलं इदमित्थम असं मात्र नाही. तो अनेक शास्त्राचे त्यांनी अध्ययन केलेलं आहे. त्यापैकी मधुसूदन सरस्वती हे वेदांत विषयाचंच व्याख्यान करणारे, मात्र ते याबाबतीत त्यांचं मत वेगळं दिसतं. तर त्या मधुसूदन सरस्वतीच्या मतानुसार शिष्य या ठिकाणी शंका करतो आणि तो म्हणतो श्रीगुरू बघा महाराज, अद्वैत सिद्धिकार मधुसूदन सरस्वती अद्वैत सिद्धी नामक ग्रंथाचे कर्ते असणारे मधुसूदन सरस्वती देशकाल हे साक्षात अविद्येचे कार्य आहे असे सांगितले आहे. देश आणि काल हे साक्षात कोणाचं कार्य आहे, अविद्येचं कार्य आहे असं कोणी सांगितलं, मधुसूदन सरस्वतीने. याचा अर्थ असा आहे की माया विशिष्ट परमात्म्यापासून मायेचे परिणाम देशकाल हे प्रथम उत्पन्न होतात. माया विशिष्ट असणारा परमात्मा, माया विशिष्ट म्हणत असताना विशिष्ट तेव्हा म्हणू शकतो आपण की विशेषण विशिष्य आणि या दोघं मिळून बनतं ते विशिष्ट. मग माया विशिष्ट परमात्मा, मग विशेषण कोण राहील या ठिकाणी, माया विशेषण परमात्मा विशिष्य आणि माया विशिष्ट असणारा तो परमात्मा दोघं मिळून बनला तो माया विशिष्ट परमात्म्यापासून मायेचे परिणाम, मायेचा परिणाम म्हणताना बी आपलं नेहमीचं काय उपादानाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप तो आहे परिणाम. तर मायेच्या या ठिकाणी माया विशिष्ट परमात्म्यापासून मायेचे परिणाम म्हणजे मायेचा परिणाम म्हणताना माया उपादान असणाऱ्या माया हे उपादान असणारी माया तिच्या समान स्वभावाने आणि अन्यथा रूप असे कोण कार्यरूप असणारे देशकाल. माया विशिष्ट परमात्म्यापासून मायेचे परिणाम देशकाल हे प्रथम उत्पन्न होतात. म्हणजे माया विशिष्ट परमात्म्यापासून मायेचे परिणाम असणारे देशकाल प्रथम उत्पन्न होतात. अर्थात हे कोणाचं कार्य आहे, अविद्येचं कार्य आहे. हे कोणाचं मत, मधुसूदन सरस्वतींचं. आणि नंतर त्या देशकालापासून आकाश आदी प्रपंचाची उत्पत्ती होते. अविद्येचा परिणाम आहे म्हणत असताना माया विशिष्ट परमात्म्यापासून प्रथमतः देशकाल उत्पन्न होतात आणि त्या देशकालापासून आकाश आदी सर्व प्रपंचाची पुढे उत्पत्ती होते. यावरून योग्य देशकाल सामुग्रीपासून झालेला आकाश आदी प्रपंच स्वप्नाप्रमाणे मिथ्या कसा म्हणावा. बाबा एकदा थोडं सांगा. नाही त्यांनी काल सांगितलं ना, योग्य देश काल सामुग्री वाचून जागृत पदार्थांची उत्पत्ती होते. म्हणजे आकाशादी सृष्टी किंवा विश्वसृष्टी ही त्याला योग्य देश कालामध्येच उत्पन्न होते. त्यामुळे त्या जागृतीच्या पदार्थाला स्वप्नातल्या पदार्थांना योग्य देश काल नाही म्हणून स्वप्न मिथ्या. पुन्हा त्यांनी सांगितलं की जागृतीतल्या पदार्थांना तरी कुठे योग्य देश काल आहे, कारण श्रुतीमध्ये त्या देश कालाचं कुठं वर्णन केलेलं नाही. म्हणून ते योग्य देश काल सामुग्रीचा काय आहे, अभाव आहे. जिथे तिथे योग्य देश काल सामुग्रीचा अभाव असतो ते सगळे पदार्थ काय असतात, मिथ्या. देशकाल आणि त्या देशकालामध्ये पदार्थ हे सगळे युगपत उत्पन्न होतात. योग्य देशकाल कारण आहे आणि ते आकाशाची सृष्टी आहे त्याला त्याचं कार्य आहे. असा कार्यकारण भाव इथे सांगता येत नाही कुठं, इथं म्हणजे जागृतीमध्ये. त्यामुळे हे सर्व मिथ्या आहे. असं ऐकल्यानंतर तो शिष्य म्हणतो
गुरुजी असं म्हणता येणार नाही. योग्य देश काल सामुग्रीचा जागृत पदार्थांना अभाव नाही. कारण मधुसूदन सरस्वतींनी जेव्हा या आकाशाची सृष्टीची किंवा जगताच्या उत्पत्तीचा क्रम सांगितला त्यावेळेला ते म्हणतात ही आकाशाची सृष्टी कशी उत्पन्न झाली. यापासून आत्मना हा आकाश हा समजला. आत्म्यापासून आकाश झालं म्हणजे आत्मकारण झाला त्याने. तर आत्मा असं निर्विकार आहे त्याच्यापासून आकाशाची सृष्टी कशी उत्पन्न होईल. आत्मा चेतन आहे त्याच्यापासून जड असणारी आकाशाची सृष्टी कशी उत्पन्न होईल. आत्मा अकर्ता आहे त्याच्यापासूनही आत्मा निर्विकार आहे त्याच्यापासूनही सृष्टी कशी उत्पन्न होईल असं आपल्याला वाटतं की नाही. बरोबर आहे की नाही. तर त्याच्यावर ते म्हणतात पण मधुसूदन सरस्वतींची वचनं पाहिली तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की माया विशिष्ट परमात्मा म्हणजे परमात्मा जरी असं निर्विकार असला तरी तो जेव्हा मायेला उपाधी किंवा मायेला विशेषण करतो त्यावेळेला त्या मायोपाधिक परमात्म्यापासून म्हणजे आत्मना हा आकाश आहे. आत्म्यापासून आकाश झालं पण तो तर मायाद्वारा माया त्यांनी काय केलं विशेषण केलं. इथं सांगतात आपल्या वेदांत दृष्टीनं विशेष उपाधी येते. तरी सुद्धा 1-2 काव्याकरणामध्ये संस्कृतीच्या सांगितले माया विशिष्ट आहे का आपल्याला विषय करण्यासाठी योजलेला वेदांताचा शब्द आहे. त्यानंतर शब्द काय मायोपाधिक असं आहे. माया विशिष्ट असं नाही. हे माया विशेषण म्हणतात का माया उपाधी म्हणतो आपण उपाधी म्हणतो ना. परंतु ह्या जगताची उत्पत्ती करताना तुम्हाला जगत हे सत्य वाटतं की नाही. आता त्याच्यासाठी त्याला काय सांगितलं माया विशिष्ट परमात्मा. मायेला आपल्या परमात्म्याला माया ही विशेषण लागते आणि मग तो माया विशिष्ट परमात्मा होतो. मग तो संकल्प करतो सृष्टीची उत्पत्ती व्हावी तेव्हा तो काय करतो साक्षात तर काय करू शकत नाही. मायेच्या द्वारा म्हणजे मायेचा काय होतो परिणाम आणि त्या मायेचा परिणाम झाला तर या आकाशाची सृष्टी उत्पन्न होते. म्हणजे याचा अर्थ काय होतं पहिल्यांदा मायेपासून माया विशिष्ट परमात्म्यापासून काय निर्माण होतं देशकाल निर्माण होतं आणि मग ते योग्य देशकाला तो देशकाल निर्माण होतं. म्हणजे देशकाल कारण सांगितलं की नाही. बरोबर ना. मायेचा परिणामच काय हे देशकाल आणि पुन्हा त्या देशकालामध्ये काय होतं पुन्हा आकाशाची सृष्टी उत्पन्न होते. मग यात तुम्ही काय म्हणता योग्य देशकाल नाही. योग्य देशकाल नाही का ते युगपत उत्पन्न होतात ते अगोदर उत्पन्न होतात. माया विशिष्ट परमात्म्यापासून मायेचे परिणाम देशकाल हे प्रथम उत्पन्न होतात आणि ते त्या देशकालापासून पुढे काय होते आकाशाची सृष्टी. देशकाल हे आकाशाची सृष्टीला कारण झाले की नाही. आणि तुम्ही काय म्हणता योग्य देशकाल सामुग्री कारण नाही. योग्य देशकाल सामुग्री कारण आहे की नाही आहे. कारण सरळ आहे की माया विशिष्ट परमात्म्यापासून योग्य देशकाल निर्माण होतात. योग्य देशकाल झाले की नाही. योग्य देशकाल अगोदर असणार की नाही ते निर्माण झालेले आणि त्याच्यापासून पुढे काय होते आकाशाची सृष्टी. मग आकाशाची सृष्टी हे कार्य आहे आणि देशकाल हे त्याचं कारण आहे. मग ते काही एकाच वेळेला उत्पन्न झाले का अगोदर देशकाल आहे नंतर ही आकाशाची सृष्टी उत्पन्न झाली. किंवा तुम्ही जे म्हणतात योग्य देशकाल सामुग्री कारण नाही किंवा योग्य देशकाल सामुग्रीचा अभाव आहे का भाव आहे. आणि कोण सांगणार इथे मधुसूदन सरस्वती त्यांनी स्पष्ट सांगितलं की माया विशिष्ट परमात्म्यापासून देशकाल उत्पन्न होतात असा क्रम सांगितला आणि नंतर त्या देशकालापासून आकाशाची सृष्टी उत्पन्न होते असं त्यांनी सांगितलेलं आहे. असं असताना म्हणजे योग्य देशकाल सामुग्री आहे की नाही आहे. पण योग्य देशकाल सामुग्रीपासून उत्पन्न झालेल्या आकाशादी प्रपंच याला तुम्हाला मिथ्या म्हणता येईल का. कसं म्हणता येईल. जर योग्य देशकाल सामुग्रीचा मधुसूदन सरस्वतीने अभाव सांगितला असता तर मग त्या योग्य देशकाल सामुग्रीचा अभाव असताना बरोबर आहे ना. जर एखादा पदार्थ आपल्याला प्रतीला येत असेल तर तो पदार्थ मिथ्या. स्वप्नातला पदार्थाला योग्य देशकाल सामुग्रीने आम्ही त्याला मिथ्या म्हणतो. पण जागृतीतला जी आकाशाची सृष्टी आहे त्याला मिथ्या म्हणता येणार नाही कारण त्याला योग्य देशकाल आहे. योग्य देशकाल आहे कशावरून तर मधुसूदन सरस्वती जे सरस्वती पुत्र त्यांनी असं सांगितलेलं की देशकाल कारण आहे. कशावरून त्यांचीच वचनं पाहिली त्यांनी की ह्या जेव्हा सृष्टीची जागृत सृष्टीचे किंवा ईश पदार्थ निर्मित पदार्थ आपल्याला प्रतीला येतात तेव्हा त्याच्या प्रतीला येण्याच्या पूर्वी त्यांच्या उत्पत्ती कशी होते त्यांचं कोण कारण आहे तर ते नंतर त्या सर्वांचं कारण आहे माया विशिष्ट परमात्मा. आणि माया विशिष्ट परमात्म्याची विशेषण जी माया आहे त्या मायेचा परिणाम कोण आहे देश काल आणि त्या देशकालापासून उत्तर क्षेत्री निर्माण होते आकाशादी प्रपंच. मग योग्य देशकाल सामुग्री कारण झाली की नाही त्याला. आणि असं असताना तुम्ही कसं म्हणतात की आकाशादी सृष्टी जागृत पदार्थ किंवा जागृती ही मिथ्या अवस्था आहे असं तुम्हाला कसं म्हणता येईल असं. बरं हे आम्ही म्हणतो असं नाही. तुमच्या वेदांत संप्रदायाचे फार महान आचार्य त्यांनी त्या ठिकाणी योग्य देश त्यांच्या वाङ्मयावरून असं दिसतं योग्य देशकाल सामुग्रीचा भाव आहे असं. ठीक आहे. ही झाली शंका. आता उत्तर
मग आता तुम्हाला आकाशादी प्रपंच स्वप्नाप्रमाणे मिथ्या म्हणता येईल का? नाही. गुरुजींचा आग्रह आहे जागृती मिथ्या ठरवायची, याचा आग्रह काय जागृती सत्य. खरं तर याचा आग्रह आहे स्वप्न सुद्धा सत्य. जागृतीला दृष्टांत करून स्वप्नाला सुद्धा सत्य ठरवायला निघाला होता, पण त्याला काही पाठ शेवटी त्याने अनुभव ठेवलं झालं. म्हणून आता तुम्ही पदार्थ मिथ्या आहे, योग्य देश काल सामग्री ताबड आज हे तर फार माझ्या सिद्धांतावरच कोणाचं आले, जागृतीला मिथ्या म्हणायला लागली. ऐकली म्हणून जागृती तर मिथ्या म्हणता येणार नाही. प्रत्येक म्हणजे तुला अद्वैताचं स्पर्श नाही म्हणून तुला हे कळणार नाही, ऐकली तुला हे कळत नाही, तर तुझी बुद्धी सूक्ष्म नाही, स्थूल आहे आणि बुद्धीचे दोष आहेत, प्रमादादी भ्रमादी. तर ते म्हणतात की तुमचेच आचार्य पहा ना, जे मधुसूदन सरस्वती त्यांच्या म्हणण्यावरूनच ही गोष्ट सिद्ध होते की जागृत प्रपंचाला मिथ्या म्हणता येणार नाही, असं ही शक्य. किमान स्वप्न प्रपंच देखील त्याला सत्य ठरवायचा होता, पण स्वप्न प्रपंच त्याला तर सत्य ठरवता आला नाही. त्या बाबतीमध्ये श्रीगुरूने त्याचं खंडन केलं. पण त्याला वाटतं किमान ना आता स्वप्न प्रपंच ठरेना का मिथ्या, पण जागृत प्रपंच तरी सत्य ठरवायला काय हरकत आहे. कारण श्रीगुरू काय करतात, स्वप्न प्रपंच मिथ्या ठरल्याच्या नंतर यथा स्वप्न प्रपंचोपी मयमाया विजृंभिता तथा जागृत प्रपंच हा अपि मयमाया विजृंभिता. स्वप्न प्रपंचाचं करणार दृष्टांत, आणि जसं स्वप्नात घडतं तसंच जागृतीत घडतं, त्याच न्यायाने जागृतीसुद्धा काय आहे, मिथ्या आहे, असं ठरवण्याकरता निघालेले जे श्रीगुरू आहेत. म्हणजे कारण श्रीगुरूने मागच्या परिच्छेदामध्ये स्वप्नामध्ये आणि जागृतीमध्ये कुठलीही विलक्षणता नाही, आणि विलक्षणतेच्या अभावामुळे जसं स्वप्नात घडतं तसंच जागृतीत घडतं. मग ज्या हेतूने स्वप्न प्रपंच मिथ्या आहे त्याच हेतूने जागृत प्रपंच देखील मिथ्या ठरायला काय हरकत आहे, असं श्रीगुरूने सिद्ध केल्याच्या नंतर त्याला आता विलक्षणता थोडक्यात त्यामध्ये विलक्षणता सिद्ध करायची. म्हणजे जागृती वेगळीच आहे आणि स्वप्न मात्र वेगळंच आहे. आणि जागृती काय, जागृतीमध्ये प्रतीत येणारे पदार्थ आहे, स्वप्नामध्ये देखील प्रतीतील येणारे पदार्थ आहे. पण स्वप्नामध्ये प्रतीतील येणारे जे पदार्थ आहे ते जरी उत्पन्न होऊन प्रतीतील येत असले तरी त्या ठिकाणी योग्य देशकाल सामुग्रीचा अभाव असल्यामुळे ते स्वप्न प्रपंच उत्पन्न होऊन प्रतीतील आले तरी मिथ्या. पण जागृत प्रपंच जो उत्पन्न होऊन प्रतीतील येतो तो योग्य देशकाल सामुग्रीचा भाव आहे, त्यामुळे ते तुम्हाला मिथ्या म्हणता येणार नाही. म्हटले याला काही पुरावा आहे का? कदाचित काल तर बाबा बोलले की स्वप्न प्रपंचाच्या बाबतीत आपण जर विचार करायला गेलो तर वेदाने श्रुती मातेने स्वप्न प्रपंचाला मांडूक्य उपनिषदामध्ये कंठगत असणारी पुरतत नाडी हा केसाचा 1000वा हिस्सा हा तरी त्याला काय सांगितला, देश सांगितला, आणि क्षीणमात्र तरी काल सांगितलेला आहे. कुठेतरी थोडं बहुत त्याचं वर्णन केलं आहे. पण जागृत प्रपंच हा इतका आलिक आहे, इतका तुच्छ आहे की स्वप्नातलं स्वप्न आहे. म्हणजे हे स्वप्नीहुनी निपटारे. काल आपले बाबा बोललेत की हे स्वप्नातलंही स्वप्न आहे, इतकं जागृतीला तुच्छ श्रीगुरूंनी ठरवलं. कारण का, त्यात कुठलीही विलक्षणता नाही. पण त्याला तर हे पूर्ण अंगलट आल्यामुळे त्याला वाटतं काहीतरी आणखीन प्रकाराने आपल्याला जागृत प्रपंच सत्य आहे याकरता पुरावा देता यायला हवा. त्याकरता त्यांनी मधुसूदन सरस्वती, जे की आत्ताच बाबा बोलले, ते सरस्वती मातेचे पुत्र आहेत. म्हणजे ज्यांच्या अंतकरणातला भाव केवळ सरस्वती माता जाणू शकते, सरस्वती मातेच्या अंतकरणातला भाव केवळ मधुसूदन सरस्वती जाणू शकते. इतके प्रकांड पंडित, बरं ते वेदांताचे एकनिष्ठ, त्यांचा पुरावा आहे की स्वप्न प्रपंचाला योग्य देशकाल सामुग्रीपासून, स्वप्न प्रपंच नाही पण जागृत प्रपंच मात्र योग्य देशकाल सामुग्रीपासून उपलब्ध होतो, म्हणजे उत्पन्न होतो, म्हणून तो सत्य आहे. असा मधुसूदन सरस्वतीचा कथनाचा भाग घेऊन शिष्याने केलेली ही शंका आहे. श्रीगुरू त्याचं आता उत्तर देतात, तो उत्तर आपण पाहू. श्रीगुरू, मधुसूदन स्वामीचा माया शंका कळाली ना? शंका जर कळाली नसली तर पुन्हा एकदा मी वाचतो, म्हणजे शंका आता उत्तर वाचतो. श्रीगुरू, मधुसूदन स्वामीचा मायाविशिष्ट परमात्म्यापासून देशकाल प्रथम होतात आणि आकाशादिक नंतर होतात, त्यामुळे देशकाल व आकाशादी प्रपंच यात कार्यकारण भाव आहे असा अभिप्राय नाही. त्यांनी अभिप्राय काय काढला? मधुसूदन सरस्वती बोलली की माया विशिष्ट परमात्म्यापासून प्रथमतः देशकाल उत्पन्न होतात आणि त्या देशकालापासून पुढे हा प्रपंच आकाशादी प्रपंच उत्पन्न होतो. म्हणजे जे पूर्वी असतं ते कारण आणि पश्चात असतं ते कार्य. मग माया विशिष्ट परमात्म्यापासून प्रथम जर देशकाल उत्पन्न होता तर ते काय झालेत? कारण झालेत. आणि आकाशादी प्रपंच काय झाला? कार्य झाला. मग योग्य देशकाल सामुग्रीचा भाव की अभाव? भाव आहे. मग योग्य देशकाल सामुग्रीचा ज्याला भाव असतो ते पदार्थ सत्य का मिथ्या? ते सत्य आहेत. मग योग्य देशकाल सामुग्रीचा भाव कोणत्या पदार्थाच्या बाबतीत? जागृत का स्वप्न? जागृत पदार्थाच्या बाबतीमध्ये योग्य देशकाल सामुग्रीचा भाव आहे, अर्थात जागृत पदार्थ सत्य आहे. आणि कुणाचा पुरावा? मधुसूदन स्वामीचा हा पुरावा आहे.
त्यामुळे ते सत्य म्हणायला हवेत असं शिष्य बोलतो. त्यावेळी श्रीगुरू त्याला उत्तर देतात, माया विशिष्ट परमात्म्यापासून प्रथमतः देशकाल उत्पन्न झाले आणि त्यांच्यापासून पुढे स्वप्न प्रपंच उत्पन्न झाला. म्हणजे माया विशिष्ट परमात्म्यापासून झाले म्हणत असताना त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव आहे हा सांगण्याचा अभिप्राय मधुसूदन सरस्वतीचा नाही. मग त्या पाठीमागचा अभिप्राय काय आहे ते श्रीगुरू स्पष्ट करतात. मधुसूदन स्वामीचा माया विशिष्ट परमात्म्यापासून देशकाल प्रथम होतात आणि आकाशाधिक नंतर होतात. त्यामुळे देशकाल व आकाशाधिक प्रपंच यात कार्यकारण भाव आहे हा अभिप्राय नाही. तू जो काढला अभिप्राय तो अभिप्राय मात्र त्यांचा नाही. तो अभिप्राय काढला का माया विशिष्ट परमात्म्यापासून ज्या अर्थी प्रथम देशकाल होतात ते कारण आहे आणि आकाशादी प्रपंच पश्चात उत्पन्न होतो म्हणून तो कार्य आहे आणि त्यामुळे योग्य देशकाल सामुग्रीपासून जागृत प्रपंच उत्पन्न होतो तो सत्य आहे. हा भाव कोणी काढला? तू तुझ्या मस्तिष्कातनं किंवा तुझ्या अंतकरणातला भाव त्यांच्यावर आरोपित करतो मात्र त्यांच्या अंतकरणातला भाव हा नाही. मग काय आहे त्याच्या पाठीमागचा भाव ते श्रीगुरू आता त्याला सांगतात. व तसा अभिप्राय असणे संभवनीय नाही. कदाचित तू म्हणशील काय हरकत आहे तसा अभिप्राय असायला, पण त्यांचा तसा अभिप्राय असणं संभवनीयच नाही. का नाही? त्यांचं तात्पर्य काय ते सगळं समजून घ्यायला लागेल ना. त्यामुळे तसा आणि त्यांच्या ग्रंथात अस्वीकार केला अनेक ठिकाणी अडचणी निर्माण होती. त्यामुळे मग ते जर अडचणी निवारण करायचं असेल तर तुला अर्थात तू काढलेला अभिप्राय मानता येणार नाही, तुझा अभिप्राय उचित नाही. त्यांचाच अभिप्राय आपल्याला घ्यावा लागेल. त्यांचे ते सांगण्यापाठी त्यांचं तात्पर्य काय हे तुला कळून घ्यावं. एखाद्या ग्रंथाचं जर तात्पर्य आपल्याला कळावं असं वाटत असेल तर ती षडांग आहे. काय? उपक्रम उपसंहाराणाम अभ्यास अपूर्वता फलम अर्थवाद उपपत्तिश्च लिंगम तात्पर्य निर्णय. मग त्यातला मधुसूदन सरस्वतीनं त्या पाठीमागचा त्यांचा अर्थवाद काय, आपलं उपक्रम काय, उपसंहार काय, अभ्यास काय, अपूर्वता काय या षडलिंगपूर्वक चिंतन करायचं आणि मग त्याच्या पाठीमागचा भाव ठरवायचा. नाहीतर एक थोडं आठवलं म्हणून सांगतो बघा. एक मुस्लिम होता. ते म्हणाला आज गोष्ट भाव सांगून भागवायचा असाही भाव नाही, इथल्याकरता उपयोगाचा आहे म्हणून बोलतो. एक मुस्लिम होता आणि मुस्लिमाचा धर्म कुराण वाचणं. पण त्यांनी ते कुराण काढलं आणि कुराण काढल्याच्या नंतर कुराण त्यांनी उघडलं आणि उघडल्याच्या नंतर त्याला काहीतरी त्यात जाणवलं. त्याने ते वाचलं आणि जसं कुराण बांधलं ते वरच्या मजल्यावर ठेवून दिलं. फार ते धूळ खात बसलं. बरेच दिवस झाल्याच्या नंतर त्यांचा असणारा धर्मात्मा तो मौलाना आला आणि तो विचारला, क्यों असलम भाई तुम कुरान पढ़ते हो या नहीं? तो म्हटला मैं तो कुरान पढ़ता नहीं. बोली क्यों नहीं पढ़ता? बोली कुरान में ही लिखा है कुरान अगर पढ़ेगा तो शिर कट जाएगा. आणि कोणाला मरण्याची प्रत्येकाला भीती आहे त्यामुळे मी आता काही कुराण वाचत नाही. अरे म्हटले असं कुठं लिहिलेलं आहे? मग त्यांनी ते काढलं कुराण आणि दाखवलं. पण त्याच्यामध्ये त्यांनी तेवढंच वाक्य वाचलं. पुढे मात्र लिहिलं होतं की अपवित्र अशौच असणाऱ्या अवस्थेमध्ये जर तू ते कुराण वाचलं तर अशी असं क्रिया घडेल. म्हणजे पुढचं न वाचता वक्तुर इच्छा तात्पर्यम हे न जाणता त्यांनी तेवढाच भाव पकडला आणि त्यामुळं कुराण वाचणंच त्यांनी बंद करून टाकलं. तसं मधुसूदन सरस्वतीचा पूर्वपार अभिप्राय तू काही बघितला नाही. 2-3 शब्द पकडले आणि तेवढ्यावरून आकाशादी प्रपंच हे कार्य आहे आणि योग्य देशकाल हे कारण आहे. मात्र हा जो अभिप्राय तू काढला तो अभिप्राय त्यांचा नाही आणि असणे संभवनीय देखील नाही. शिष्य म्हणतो मग मी जो काढला तो अभिप्राय नाही, मग काय अभिप्राय आहे? श्रीगुरू सांगतात, सांगतो ऐक. श्रीगुरू आता त्याला सांगतात, तसा अभिप्राय असणे संभवनीयही नाही. तसे मानण्यात अडचण काय येते ती पहा. कदाचित आपण तसं जरी मानलंही मधुसूदन सरस्वतीचा तसा अभिप्राय आहे असं तुझ्या म्हणण्याप्रमाणे ते मानलं तर काय अडचण येते ते मी तुला सांगतो. भूतकालात जे उत्पन्न होते त्यास प्रथम किंवा पूर्व असे म्हणतात. भूतकालात म्हणजे मागे घडलेल्या कालामध्ये जे उत्पन्न होतं त्याला काय म्हणतो आपण? प्रथम म्हणतो. आपले आजोबा, आपले वडील, आपले पंजोबा हे भूतकालात उत्पन्न झालेले आहे म्हणून ते प्रथम की आपण प्रथम? ते प्रथम आहेत कारण ते भूतकालात उत्पन्न झाले. अर्थात भूतकालात जे उत्पन्न होतं त्याला आपण प्रथम किंवा सुरुवातीचं प्रारंभीचं म्हणतो. आणि भविष्यकालात होते त्यास उत्तर किंवा पश्चात म्हणतात. आणि तदनंतर नातू पंतू वगैरे जे आहेत हे पुढे उत्पन्न होतात म्हणून ते काय आहेत? त्यांना आपण उत्तर किंवा पश्चात म्हणतात. ही गोष्ट प्रथम लक्षात ठेवली पाहिजे. आता त्याला सांगतात भूतकालात जे उत्पन्न होतं त्याला प्रथम म्हणतात किंवा पूर्व म्हणतात आणि भविष्यकालात जे उत्पन्न होतं त्याला पश्चात किंवा नंतर पुढे असा शब्दप्रयोग आपण करू शकतो. हे पहिले लक्षात घे. आणि ही गोष्ट एकदा लक्षात आल्याच्या नंतर ही गोष्ट प्रथम लक्षात ठेवली पाहिजे. आकाशादी प्रपंचाच्या पूर्वकाली देशकाल उत्पन्न होतात या म्हणण्याने कालाच्या उत्पत्तीच्या पूर्वी काल उपहित परमात्मा देशकालाचे अधिष्ठान होता. आता मधुसूदन सरस्वती बोलले काय?
माया विशिष्ट परमात्म्यापासून प्रथम देशकाल उत्पन्न होतात आणि नंतर आकाशादी प्रपंच उत्पन्न होतो. मग प्रथम देशकाल उत्पन्न म्हणत असताना ह्या प्रथम शब्दाच्या पाठीमागे त्यांचा अभिप्राय काय आहे ते श्रीगुरु त्याला पहिले स्पष्ट करून सांगतात. त्याला म्हणतात की आकाशादी प्रपंच पूर्वकाली देशकाल उत्पन्न होतो, देशकाल उत्पन्न होतात म्हणजे आकाशादी प्रपंचाच्या अगोदर देशकाल उत्पन्न होतात असं जे मधुसूदन सरस्वती स्वामींचं विधान आहे त्याच्या पाठीमागचा भाव काय आहे ते पहा. या म्हणण्याने कालाच्या उत्पत्तीच्या पूर्वी काल उपहित परमात्मा देशकालाचे अधिष्ठान होता. कालाच्या उत्पत्तीच्या पूर्वी काल उपहित परमात्मा त्या कालाचं अधिष्ठान होता. याचा स्पष्ट अर्थ असा की कालाच्या उत्पत्तीलाही दुसऱ्या एका पूर्वकालाची अपेक्षा असते. मधुसूदन सरस्वती बोलले ना की माया विशिष्ट परमात्म्यापासून प्रथम देशकाल आणि नंतर आकाशादी प्रपंच उत्पन्न होतो. मग प्रथम देशकाल म्हणले लगेच तू त्यांना माथी कारणभाव आणि पश्चात आकाशादी प्रपंच की त्याच्या माथी कार्यभाव लावून कार्यकारण भावाची काय केली सिद्धी केली. पण हा त्यांचा भाव नाही. तर मधुसूदन सरस्वती पहिले देशकाल उत्पन्न होता तर त्यांचं म्हणणं आहे की माया विशिष्ट परमात्म्यापासून प्रथम देशकाल उत्पन्न होता. तर याचा स्पष्ट अर्थ असा आहे की कालाच्या उत्पत्तीलाही दुसऱ्या एका कालाची अपेक्षा असते. हे नाही कळालं बा. मग आता मधुसूदन सरस्वतीच्या वाक्याचं स्पष्टीकरण करतात. मधुसूदन सरस्वती जेव्हा म्हणतात की माया विशिष्ट परमात्म्यापासून मायेचा परिणाम देशकाल उत्पन्न होतात आणि त्या देशकालापासून तो देशकाल कारण आहे ज्याचं असे आकाशाची सृष्टी उत्पन्न होतात. याचा अर्थ काय झालं, एक अगोदर आहे एक नंतर आहे आणि पश्चात असं म्हणजे कार्याच्या उत्पत्तीपूर्वी आणि म्हणजे भूतकाळ आणि पश्चात म्हणजे नंतर असं त्याचा अर्थ. आता सांगतात की कालाच्या उत्पत्ती तर ह्या म्हणण्याने कालाच्या उत्पत्तीच्या पूर्वी कोणता आकाशादी प्रपंचाच्या पूर्वकाली देश उत्पन्न होतात असं झालं की नाही. हो, आकाशाच्या पूर्वकाली देशकालादी उत्पन्न होतात. आता या म्हणण्याचं स्पष्टीकरण करतात. या म्हणण्याने कालाच्या उत्पत्तीच्या पूर्वी काल उपहित परमात्मा देशकालाचे अधिष्ठान होता. म्हणजे याचा अर्थ काय, काल उत्पन्न होण्याच्या पूर्वी सुद्धा त्या कालाचं अधिष्ठान कालोपहित किंवा देशकालोपहित परमात्मा नित्य आहे की नाही. त्या म्हणण्याचा अर्थ असा नाही करायचा की एक काल देशकाल उत्पन्न झाले. आता जर तुम्ही म्हणले की नाही देशकाल उत्पन्न झाले, देशकाल उत्पन्न झाले ते कोणत्या काळात उत्पन्न झाले? हा देश नाही तुमच्या लक्षात घ्या. देशकाल हे आणि तरी कुठल्या तरी कालात उत्पन्न झाले जे देशकाल उत्पन्न झाले. समजा आता या ठिकाणी हा देश उत्पन्न झाला, तुम्ही म्हणता उत्पन्न झाला. आता देशाला उत्पन्न व्हायचं तो तरी कोणत्या तरी देशात पाहिजे. हा कुठे उत्पन्न झाला आणि काल उत्पन्न झाला तो कोणत्या काळात उत्पन्न झाला, पुन्हा त्याला एक कोणतरी काल मानला पाहिजे की नाही. आणि असं मानलं गेलं तर अण्वस्था नावाचा गोष्टी या कालाला देशाला अधिष्ठान कोणता दुसरा देश. तो देशकाल जर पूर्वीचा उत्पन्न झाला त्या देशकालाला कोणता देशकाल होता, कारण तुम्ही पूर्व पश्चात भाव म्हणता ना. तो देशकाल कोणावर उत्पन्न झाला सांगता येईल, ही परंपरा कुठं थांबेल का, कोणाला तरी सांगता येईल का. मग त्याच्यापेक्षा हा देशकाल अनिर्वचनीय उत्पन्न झाला की नाही असंच म्हणणं की नाही, तर सांगता येईल संगती. आम्ही म्हणतो अनिर्वचनीय उत्पन्न झाला, तुम्ही म्हणतात नाही अगोदर उत्पन्न झालं. अगोदर उत्पन्न झाला याचा देशकाल कुठं सांगता येईल तुम्हाला. स्वप्नात तुम्हाला जेव्हा स्वप्न करतो तेव्हा योग्य देशकाल असतोच की नाही. आता जर तुम्हाला विचारलं जागृतीनंतर हा देशकाल कुठून आला तर तुम्ही सरळ कबूल करता की नाही. ते देशकाळ काय झाले अनिर्वचनीय. देशकाळ अनिर्वचनीय उत्पन्न झाले तर स्वप्नातल्या योग्य देशकालामध्ये उत्पन्न झालेली आकाशाची सृष्टी ही सुद्धा अनिर्वचनीय उत्पन्न झाली. तिच्यात पूर्वभाव होता का पश्चात भाव होता? पूर्व पश्चात भाव नव्हता, युगपतच उत्पन्न झाली का नाही. मग त्यावेळेला होतं कोण? युगपत जर उत्पन्न झाले कार्यकारण भाव जर नाही तर त्यावेळेला कोण होतं त्या ठिकाणी? त्या ठिकाणी त्या देशकालोपहित तुमचं जे स्वरूप आहे द्रष्टा तोच होता की नाही. म्हणजे स्वप्नस्थ किंवा स्वप्नस्थ पदार्थाच्या देशकालोपहित परमात्मा तेव्हा होता आणि त्या परमात्म्यापासून युगपत ही देशकालादी आणि आकाशाची सृष्टी युगपत उत्पन्न झाली असं म्हणता की नाही. तसं तिथं जागृतीमध्ये त्यांना तेच सांगायचं. त्यांना असं नाही सांगायचं मधुसूदन सरस्वती जरी म्हणत असले माया विशिष्ट परमात्म्यापासून देशकाल उत्पन्न होतात आणि त्या देशकाल सामग्रीपासून आकाशादी सृष्टी नंतर उत्पन्न होते पश्चात उत्पन्न होते हे सांगायचं नसून त्यांना हे आता अर्थ असा सांगायचं आहे की
ह्या आकाशातील सृष्टीच्या पूर्वी देश कालोपहित परमात्माच होता असं लक्षात आलं. वाचू ना. या म्हणण्याने कालाच्या उत्पत्तीपूर्वी कालोपहित परमात्मा देश कालाच्या अधिष्ठान होता. तिथं काल होता का काल म्हणता येईल का तुम्हाला? नाही. काल उपहित परमात्मा आहे की नाही? मग त्या काल उपहित परमात्म्याच्या ठिकाणी देश काल आणि आकाशाची सृष्टी काय होते? युगपत उत्पन्न होते. आणि जर समजा मधुसूदन सरस्वती त्यांना तसं सांगायचं असतं तर मग या ठिकाणी त्यांना त्या देशाच्या त्या देश कालाचं अधिष्ठान कारण कोण आहे ते सांगायला पाहिजे. हो. कारण कोण म्हणजे अन्य त्याचं पण अन्य देशकाल सांगायला पाहिजे. पण ते अन्य देशकाल अगोदर उत्पन्न झाले त्यांच्या अगोदर दुसरा देशकाल असला तर हे थांबल कुठं ऐकले नाही. बरं, रामाचे वडील दशरथ दशरथाचे 11ला 11 12ला. आता हे थांबल कुठं ऐकले नाही. कळेल का तुम्हाला कोणता पहिला देशकाल सांगता येईल का? सांगताच येईल. म्हणजे मधुसूदन स्वामींचा जो तू भाव काढला तो भाव मात्र त्या पाठीमागे नाही. तू काय भाव काढ? आता एवढंच घ्यायचा की आकाशादी प्रपंचाच्या पूर्वी देशकाल आणि उत्पन्न होतात या म्हणण्याचा अर्थ आकाशादी सृष्टी उत्पन्न होण्याच्या पूर्वी देशकाल होते सांगायचं काही. देशकाल उपहित अधिष्ठान होता. आणि तो परमात्मा कारण आहे की नाही? आहे. आकाशाची सृष्टीला आहे. ते कोणतं कारण आहे? निमित्त कारण आहे का उपादान कारण आहे का विवर्तोपादान कारण आहे? विवर्तोपादान कारण आहे. आहे की कारण परमात्मा आहे की नाही त्याचं? पण जरी तो कारण असला तर मग त्याचं असंगत कसं काय राहिलं? त्याचा विकार माहितच झाला आणि तो असंगत राहिला आहे की नाही? ज्या वेळेला आधी काय ते काल सांगितलं अधिष्ठानात कोणत्याही प्रकारचं परिवर्तन न होता जेव्हा त्याच्यावर दुसरा पदार्थ भासतो त्याला काय म्हणतात? विवर्तन आहे की नाही? हे सगळं आकाशाची सृष्टीच्या परमात्म्याची काय आहे? विवर्तन. मग तो परमात्मा त्याला कोणतं कारण आहे? विवर्त उपादान कारण आहे की नाही? आहे. उपादान कारण विकार होऊन होतं का? नाही. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? विवर्त उपादान. काय कोणी सांगितलं ना तुम्ही काय? पूर्वरूपमा परिचय. पूर्वरूपाचा परिचय करतो का परमात्मा? नाही. आणि पुन्हा काय अवस्थांतर भान. दुसऱ्या अवस्थेचं भान होतं की नाही आपल्याला किंवा कार्यांतराचं भान होतं की नाही? त्याला काय म्हणायचं? विवर्त. ऐकलं. आणि परिणाम कशाला म्हणतात? पूर्वरूपम परिचय. दुधाचं दही होतं तेव्हा पूर्वरूपाचा परिचय होतो की नाही? आणि अवस्थांतर आपल्याला भान होतं की नाही? म्हणजे याचा त्याला काय म्हणतात? परिणाम. परमात्म्याचा परिणाम आहे का जगत? नाही. बरं, केवळ मायेचा परिणाम आहे का? जड माया त्याच्यात परिणाम होईल का तिचा? त्याला अधिष्ठान चैतन्य पाहिजे की नाही? असं प्रकारचं परमात्मा आहे असं त्यांना सांगितलं. म्हणजे केवळ असणाऱ्या परमात्म्यावर देशकाल आणि देशकालापासून उत्पन्न होणारी सृष्टी ही सर्व काय होतात? युगपतच उत्पन्न होतं. याचा योग्य देशकालापासूनची सृष्टी होते असा पूर्वपश्चात भाव सांगण्यात तात्पर्य नसतो. त्या ठिकाणी देशकालोपहित परमात्मा किंवा कालोपहित परमात्मा हा त्याच्या पूर्वी होता. तो निश्चित आहे, तो होताच पूर्वी ऐकणे असं. वाचू. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की कालाच्या उत्पत्तीलाही दुसऱ्या एका पूर्वकालाची अपेक्षा असते. जर तुम्ही म्हणू लागले की ठीक आहे, आपण मानले बी थोडक्यात मधुसूदन सरस्वतीचा भाव काय आहे? पहिले देशकाल, मायाविशिष्ट परमात्म्यापासून देशकाल उत्पन्न होतात. नंतर आकाशादी प्रपंचाची उत्पत्ती होती. मग देशकालामध्ये कारणभाव आणि आकाशादी प्रपंचामध्ये कार्यभाव असं जर मानलं तर देशकाल तरी कार्य आहेच की नाही कोणाचं? मग देशकाल तरी कोणाचं कार्य आहे म्हणल्याच्या नंतर त्याला तरी पुन्हा देशकाला सांगावं लागेल. मग त्याला देशकाल सांगायचं, पुन्हा त्याला देशकाल असं जर म्हणलं तर अनवस्था, आत्माश्रय, चक्रकापत्ती हे सगळे दोष आपल्यावर पुन्हा येतील. त्याकरता हे सांगण्यात मधुसूदन सरस्वतीचा भावच नाही, त्याचा अभिप्रायच नाही. त्यांचा अभिप्राय काय की ब्रह्मस्वरूपाच ठिकाणी किंवा परमात्मा स्वरूपाच ठिकाणी जसं स्वप्न प्रपंच, स्वप्नाचा द्रष्ट्याच्या ठिकाणी, साक्षीच्या ठिकाणी युगपत प्रमाता प्रमाण प्रमेय या त्रिपुटी जशी उत्पत्ती होती तशीच या ठिकाणी परमात्मा स्वरूपाच ठिकाणी या दृग्गोचर होणाऱ्या जगदंतपाती पदार्थाची देखील युगपत उत्पत्ती होते. हाच त्यांचा सांगण्याचा भाव आहे. त्यामध्ये कार्यकारण सांगण्याचा भाव नाही. आणि जर माणूस लागले तर मग सर्व दोष तुम्हाला स्वीकारावं लागतात. आणि त्या दोषाचं निराकरण जर करायचं म्हणलं ते तुम्ही करू शकत नाही. अर्थात निर्दुष्ट प्रतिपादन झालं पाहिजे ना, तर तसं होत नाही. म्हणजे तो अभिप्राय जो काढला तो अभिप्राय कार्यकारण भावाचा जर अभिप्राय काढला तर ह्या दोषाचं निराकरण करण्याकरता दुसरा काही उपाय नाही. अर्थात मधुसूदन स्वामीचा तो अभिप्राय नाही. परमात्मा एक पूर्वी आहे अधिष्ठान रूपाने, आणि त्या अधिष्ठान रूप परमात्मा स्वरूपाच ठिकाणी हे सर्व असणारं प्रपंच युगपत उत्पन्न होतो. हाच त्यांच्या पाठीमागचा अभिप्राय आहे. आणखी तो अभिप्राय आणखी विस्तृत रीतीने खुला करून सांगतात. बघा,
याचा स्पष्ट अर्थ असा आहे की कालाच्या उत्पत्तीलाही दुसऱ्या एका पूर्व कालाची अपेक्षा असते. कालाच्या उत्पत्तीला सुद्धा एका उत्पन्न जो पदार्थ होणार आहे ना, पूर्व कारणाची अपेक्षा असणारच ना. मग काल जर उत्पन्न झाला, जसा देशकाल उत्पन्न झाला, तर देशकाल हे कार्य मानलं की कारण, प्रपंच स्वप्न प्रपंच कार्य मानला की देशकाल कारण मानता. मग देशकाल तरी उत्पन्न झाला, त्याला सुद्धा कोणतं तरी कारण सांगता आलंच पाहिजे. म्हणून म्हणतात कालाच्या उत्पत्तीलाही दुसऱ्या एका पूर्व कालाची अपेक्षा असते. तसा काल तर परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी मुळीच नाही. बरं, तसा काल परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आहे का? मग या कालाच्या उत्पत्तीला दुसरा एखादा काल असं सांगितलेला आहे का? तसा काल मात्र परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याची प्रतीती येत नाही. म्हणून आकाशादिकाहून पूर्वकाली देशकालाधिक होतात असा मधुसूदन स्वामींचा अभिप्राय काढणे म्हणजे आपलेच अज्ञान व्यक्त करणे होय. जर मधुसूदन स्वामी ह्या पहिले देशकाल आणि नंतर आकाशादी प्रपंच आणि त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव आहे असं मधुसूदन स्वामी सांगतात, असा जर एखादा मधुसूदन स्वामीच्या सांगण्याचा अभिप्राय काढत असेल तर स्वतःचं त्याविषयी असणारं अज्ञान प्रगट करणं हेच आहे. या पलीकडे दुसरा काही पुरुषार्थ त्याला प्राप्त होणार नाही. ज्याच्या कंठातले सरस्वती उच्चारलेले सिद्धांत सरस्वती जाणू शकते, त्यांच्या ठिकाणी असं अज्ञान राहील का? जर ते म्हणले की ते देशकाळ अगोदर उत्पन्न होतात, मग म्हणजे ते अगोदर उत्पन्न होतात, म्हणजे ते देशकाळाला कोणते देशकाळ कारण नाही म्हणे, त्याला आधार कोणतरी पाहिजे की नाही, त्याला आधार ते स्वतःच आहे. म्हणजे आत्माश्रय नावाचा दोष आला का? गेलं की आपल्याला नाही गेलं ना. आत्माश्रय दोष म्हणजे तुम्ही पाठाला कसे आले म्हणजे आम्ही खांद्यावर बसून आले आणि तुमच्या खांद्यावर तुम्हाला कसं बसून येतं? दुसऱ्याच्या खांद्यावर ना. मी माझाच आधार, मी स्वयंभू आहे असं म्हणता येईल का काही? मग ते देशकालाला कारण कोणी? ते स्वतः ते म्हणतात आत्माश्रय दोष म्हणजे नाही, त्या देशकालावर दुसरा देशकाल कारण नाही. बरं, आम्ही काय विचारलं, त्या देशकालावर दुसरं कारण आहे म्हणजे, पण मग ते दुसऱ्याला कारण कोण आहे? त्याला कारण नाही, पहिलं आहे ना. त्याला कारण कोण आहे? पहिलं आहे. हा जो निर्माण झालेला आहे याला कारण कोण आहे? मग कोणता दोष झाला? याच्यावर कोण? याचा आधार कोण आहे? पहिला देशकालाचा कोण आहे? पूर्व. प्रथम देशकालाचा उत्तर. देशकाल. असं जर म्हटलं तर कोणता दोष आला? अन्योन्याश्रय. अन्योन्याश्रय दोष आला. तुम्ही मी शौचाला गेलो ताब्यात विसरलो, तुम्ही कुठे विसरला? शोधायला तर पाहिजे. जिथं शौचाला गेलो तिथं विसरला, म्हणजे शौचाला कुठे गेला? जिथं तांब्या विसरला. आता कसं तांब्या सापडेल का आपल्याला? तसं देशकाल जे आहे ते अगोदर आहे आणि नंतर आकाशाची सृष्टी असं म्हटलं तर ह्या देशकाला आश्रय येतो. आणि म्हणजे अन्य दिवशी तिसरा कोणता? चक्रिकापट्टी. चक्रिकापट्टी म्हणजे नाही, पहिल्याला दुसरा, दुसऱ्याला तिसरा, तिसऱ्याला पहिला. हे दोन तर जमे ना. पहिल्याला दुसरा आश्रय. पहिल्या देशकालाला कारण कोण आहे? दुसरा. दुसऱ्या देशकालाला कोण आहे? तिसरा. तिसऱ्याला कोण आहे? पुन्हा पहिला. आता तुम्हाला कळेल का कोणता दुष्काळ आहे पहिला? लागेल का शोध त्याला? लोकमान्य टिळकांनी काय केलं की त्या स्वातंत्र्य, ज्यांची इच्छा आहे स्वातंत्र्य मिळावं त्याच्यासाठी म्हटले की एक सह्याची मोहीम काढली. आता इंग्रज एकदम सतर्क होते, म्हणजे ज्यांनी ही मोहीम काढली त्याची पहिली सही असेल की नाही, तो शोधला की त्याला पहिल्यांदा आपण काय करू? जेलमध्ये टाकू. लोकमान्य टिळक हुशार होते, त्यांनी सह्या तर घेतल्या, इंग्रज सरकारला निवेदन दिलं, पण त्यांना कोण पहिला सही करणार हे सापडलंच नाही. कारण त्यांनी काय केलं? वर्तुळाकार सह्या घेतल्या, गोल वर्तुळाकार सह्या केलं. एकाची केली की त्याच्या पुढे त्याचे. आता वर्तुळाकारात पहिली सही कोणाची आहे की नाही? म्हणजे कोणता दोष झाला? चक्रिकापट्टी आहे की नाही? आता एक म्हणायला लागला की ते नाही, पहिल्याला दुसरा, दुसऱ्याला तिसरा, तिसऱ्याला चौथा, चौथ्याला पाचवा. आता ही तरी कुठं परंपरा थांबेल का? कोणता दोष आला? अनवस्था. कोणता दोष आला? अनवस्था. आता त्याच्यानंतरचा कोणता आहे? विनिगमन विरगम. तर तुम्ही म्हणजे की चौथ्याला चौथा, चौथ्याला पाचवा. हा बरोबर आहे ना? हा युक्तीचा अभाव. काय करायचं? तुम्ही असं करा की हे जे एवढे मान्यपेक्षा आहे ना, सगळ्यांना आश्रय सातवा देशकाल आहे, याला तो त्याला तो. पण सातवा देशकाल आहे असं तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा बरोबर आहे ना? तेव्हा प्राक अगोदरची देशकालाचा लोप झाला का नाही? सगळ्या प्राक म्हणजे पूर्वी मानलेल्याचा लोप झाला की नाही? दुसरी गोष्ट ज्याला काय म्हणतात? प्रागलोक. आता ते आता हा येतो ना, तर ते काय म्हणायला लागलं? तसं नाही. आता काय सांगायचं? मानून युक्तीनं सिद्ध केलं पाहिजे आहे की नाही? ते म्हणजे कोणत्या युक्तीनं तुम्ही सांगा का हात अमुक आहे, हा देशकाल मुख्य आहे, याच्यापासून सगळ्या देशकालांची उत्पत्ती होती. याच्यावर तुम्हाला काही प्रमाण आहे का? युक्ती आहे का? तुम्हाला काही उदाहरण आहे का?
उपपत्ती आहे, पुढे तुझा सातवेलाच का म्हणायचं असं विचारायचं, का म्हणायचं तुम्हाला सांगता येईल का? नाही, त्याला म्हणतात विनिगमन विरळ, म्हणजे युक्तीचा अभाव. आता एवढे दोष आले की नाही आता आपण, आणि मधुसूदन सरस्वती वेदांताचे सर्वात मोठे आचार्य, ते असे दोष येऊन देतील का आपल्यावर त्या म्हणणे ते तुम्ही लागतात. आणि जर तुम्ही एवढे करून हा दोष त्यांच्यावर लाद देतच असाल ते काय तुमचंच अज्ञान प्रगट करणे. त्यांचा तर असा अभिप्राय निघणं शक्यच नाही. आणि जर तुम्ही काढायचा प्रयत्न करत असाल तर हे दोष येतात. मग म्हणले येई नका, पण त्यांच्यावर ते दोष येणार नाही. कारण मधुसूदन सरस्वती त्यांचा अंतःकरणातला भाव साक्षात सरस्वती माझा आणू शकते, आपण काय जाणणार. आणि तुम्ही जर एवढं करून त्यांच्यावर लादतच असाल तर तुमचंच हे अज्ञान प्रगट करणं आहे. म्हणजे या पलीकडे दुसरं काही तुम्हाला फल मिळणार नाही. मधुसूदन स्वामीचा अभिप्राय असा आहे की, मग तो म्हणू लागला बाबा ठीक आहे, त्यांचा अभिप्राय तर मी चुकीचा काढला, असा अभिप्राय असणं शक्य नाही हेही कळालं. आणि जर काढला तर असे दोषही येतात. मग नेमका काय अभिप्राय आहे मधुसूदन स्वामीचा, काय अभिप्राय आहे? अशा साशंकित नजरेने ज्यावेळी शिष्य पाहतो त्यावेळी श्रीगुरू त्याला सांगतात की त्यांचा अभिप्राय पाठीमागचा हा आहे. काय? जसा भूत भौतिक प्रपंच प्रतीत होतो तसेच देशकालही प्रतीत होतात. आता भूत भौतिक प्रपंच आपल्याला प्रतीतील येतो की नाही? जसा भूत भौतिक प्रपंचाची आपल्याला प्रतीती येते तशीच देशकालाची देखील काय येते? प्रतीती येते. मग भूत भौतिक प्रपंचाची प्रतीती येते म्हणल्याच्या नंतर ती सुद्धा उत्पन्न होऊनच प्रतीतील येतात. कारण अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही, हाही सिद्धांतच आहे ना. मग अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही, मग भूत भौतिक प्रपंचाची प्रतीती येते म्हणून त्यांचं कारण सांगावं लागतं. तसे देशकालाची सुद्धा प्रतीती येते म्हणून ते सुद्धा उत्पन्न होऊनच प्रतीतीला येतात. आताही पुढे बोलतात, जसा भूत भौतिक प्रपंच प्रतीत होतो तसेच देशकालही प्रतीत होतात. आत्मभिन्न पदार्थ कोणताच नित्य नाही. आता भूत भौतिक प्रपंच प्रतीतील येतात ते अनित्य आहे, देशकालही प्रतीतील येतो ते सुद्धा अनित्य आहे. तुम्ही म्हणाल का हे अनित्य देशकाल सुद्धा का अनित्य? ठीक आहे, भूत भौतिक प्रपंचाचं तुम्हाला कारण सांगता आलं, कोण? हे देशकाल. मग त्यांना म्हणा अनित्य, पण याचं कारण सांगता येत नाही. मग यांना अनित्य कसं म्हणतात? तर त्याचं कारण असं आहे की आत्माच एक नित्य आहे, आत्मभिन्न सर्वच अनित्य आहे. मग हे देशकाल आत्मभिन्न का आत्मा आहेत? आत्मभिन्न आहेत, आणि आत्मभिन्न असल्यामुळे ते सुद्धा काय आहेत? अनित्यच आहेत. म्हणून म्हणतात आत्मभिन्न पदार्थ कोणताच नित्य नाही, म्हणून देशकालही नित्य नाहीत. आणि न झालेल्या पदार्थाची प्रतीती होत नाही. आणि तुम्ही म्हणला मग ठीक आहे, योग काय आहे? आकाशादी प्रपंच हे प्रतीतील येतो आहे की नाही, आणि त्याचं कारण देखील सांगता येतं म्हणून ते उत्पन्न होऊन प्रतीतील येतात. पण बरोबर ना, देशकालाचं कारण सांगता येत नाही म्हणून ते उत्पन्न न होतं प्रतीतील येतात. कदाचित शिष्याचा भाव हाही असू शकतो असं म्हणा ना. मग पण श्रीगुरू म्हणतात तसं नाही, अनुत्पन्न जो पदार्थ आहे त्याची प्रतीतीच येत नाही. मग ज्या अर्थी देशकालाची प्रतीती येते तेही उत्पन्न होऊन प्रतीतील येतात, तसे स्वप्न प्रपंच तसा देशकाल प्रतीतील येतो ना, तोही उत्पन्न होऊनच प्रतीतील येतो. कारण अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही. म्हणून आकाशादिकाप्रमाणे अत्यंत अभावित असतो आणि तिथं जर त्याची प्रतीती येत असेल तर तो पदार्थ देशकाल सुद्धा काय आहे? मिथ्या आहे. असंच करून सरस्वतीचा अभिप्राय करावा लागेल. हो, कारण आत्म्याच्या अतिरिक्त कोणताच पदार्थ नित्य नाही, देशकाल पण नित्य नाही. पण ते प्रकृतीला तर येतात, प्रकृतीला तर उत्पन्न झाल्याशिवाय पदार्थ येत नाही. आणि मग जर कोणताही पदार्थ उत्पन्न होऊन प्रकृतीला येत असला, बरोबर ना, उत्पन्न होऊन प्रतीतीला येत असला आणि तो पदार्थ प्रतीतीला तर येतो आणि अधिष्ठानाच्या ठिकाणी तर त्याची सिद्धी होत नाही. अधिष्ठानाच्या ठिकाणी त्याचा अत्यंत अभाव असेल, आता तो पदार्थ काय अनिर्वचनीय. देशकाल सत्य आहे का अनिर्वचनीय? देशकाल अगोदर आहे का युगपत आहे? आकाशाची सृष्टी अगोदर आहे का देशकाल अगोदर आहे? आत्मभिन्न पदार्थ कोणताच नित्य नाही, म्हणून देशकालही नित्य नाहीत. आत्माच एक नित्य आहे आणि आत्मभिन्न सर्वच पदार्थ काय आहे? अनित्य आहेत. मग देशकाल हे आत्मभिन्न असल्यामुळे ते देखील काय आहे? अनित्य आहे, तेही नित्य होऊ शकत नाही. आणि प्रतीतील येतात म्हणून त्यांची उत्पत्ती होते. आणि कशी उत्पत्ती होते? अनिर्वचनीय. कारण स्वभाव आदी कारण काय बाबा ते? स्वभाव आदिकरणम भासमानत्व मिथ्यात्वम. ज्या अधिकारणामध्ये ज्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंत अभाव असतो त्याच अधिकारणामध्ये त्या पदार्थाची जर प्रतीती येत असेल, समजावं तो मिथ्या आहे. रज्जुरूपी अधिकारणामध्ये सर्पाची
म्हणजे प्रातिभाषिक असणाऱ्या सर्पाचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. आणि त्रैकालिक अत्यंत अभाव असताना देखील रज्जुरूपी अधिकरणामध्येच त्या सर्पाची आपल्याला प्रतीत येते. अर्थात तो स्वप्न काय सर्प काय आहे, मिथ्या आहे. तसं परमात्मरूपी अधिकरणामध्ये देशकालाचा अत्यंत अभाव असताना देखील, त्रैकालिक अत्यंत अभाव असताना देखील परमात्मरूपी अधिकरणामध्येच त्या देशकालाची आपल्याला प्रतीती येते. म्हणून तो सुद्धा काय आहे, मिथ्या आहे. अर्थात अनिर्वचनीय आहे, सदसद विलक्षण अनिर्वचनीय आहे. आकाशादिकाप्रमाणे देशकालाची प्रतीती होते इतकेच सांगण्याचा त्यांचा अभिप्राय आहे. मधुसूदन स्वामीचा एवढाच अभिप्राय आहे. प्रतीती होते एवढंच सांगायचं. देशकाल अगोदर असतात आणि आकाशाची सृष्टी नंतर असते. माया विशिष्ट परमात्मा अगोदर असतं, मग त्या माया विशिष्ट परमात्म्याच्या मायेचा परिणाम हे देशकाल नंतर उत्पन्न होतात. नंतर त्याच्यापासून आकाशाची त्याच्यानंतर उत्पन्न होते. हे सांगायचं त्यांचं तात्पर्य नाही. फक्त देशकालाची प्रतीती होते आणि तिकडचे अनिर्वचनीय स्वरूपाचे आहे, सदस्य एवढंच सांगायचं. त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव सांगण्याचा त्यांचा मुळीच भाव नाही. जसे देशकाल आपल्याला प्रतीती, आपला स्वप्नादी प्रपंच प्रतीतील येतो की नाही, तो जसा मिथ्या आहे तसेच हेही प्रतीतील येतात, हेही मिथ्या आहे हे सांगण्याचा त्यांचा भाव आहे. कार्यकारण भाव सांगण्याचा त्यांचा अभिप्राय नाही. बघा आता पूर्वकाली एक काल उत्पन्न होतो आणि उत्तरकाली आकाशादिक उत्पन्न होतात. असा पूर्वोत्तर भाव म्हणजे देशकाल व आकाशादी सृष्टी यांच्यात कार्यकारण भाव सांगण्याचे मनोगत असणे शक्य नाही. कोणाचे? मधुसूदन सरस्वतींचं. त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव सांगण्याचं मनोगत बिलकुल नाही. पूर्वकाली देशकाल हे पहिले उत्पन्न झाले आणि आकाशादी प्रपंच नंतर उत्पन्न झाला, म्हणून पूर्वी असतं ते कारण, पश्चात असतं ते कार्य, हा कार्यकारण भाव सांगण्याचा त्यांचा अभिप्राय नाही. शिवाय ते देशकाल मायेचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त आहे. आणि अगदी पुन्हा मूळ सिद्धांतावर येतात. त्यांना सांगतात शिवाय ते देशकालसुद्धा जसे आकाशादी प्रपंच हा काय आहे, जो मिथ्या पदार्थ असतो ना, तो मायेचा विवर्त आणि मायेचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त असतो. मग आज परीक्षाची माझी थोडी तुम्हाला आनंद वाटतो ना, एवढी मंडळी तयार आहेत म्हणजे. हां, आनंद काय, तेच माझी परीक्षा पाहते आज. परीक्षा द्यायला सुद्धा आनंदच आहे. हां, ते पण खरे, ते मदत करतात उलटे. जो पदार्थ जसं आपला हा दृग्गोचर होणारा हे पंचभूताचं असणार आहे सर्व जगत, पंचमहाभूताचं जगत हे काय मिथ्या आहे. का मिथ्या आहे? अविद्येचा परिणाम आहे आणि चैतन्याचा विवर्त आहे. म्हणजे मिथ्या जो पदार्थ असतो तो अविद्येचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त असतो. तद्वत हे देशकाल देखील काय आहे, अविद्येचा परिणाम आहे आणि चैतन्याचा काय आहे, विवर्त आहे. थोडं घटून पाहू एक मिनिटात. अविद्येचा परिणाम आहे आणि चैतन्याचा काय आहे, विवर्त आहे. नाही पण टाईम झाला म्हणून मी विचारलं बाबाला. ठीक आहे, नाही गोष्ट नाही, घटवून पाहू का म्हणलं त्यात. अरे राम, नको मग जाऊ द्या. हां हां, याच्यातलं सांगतो. शिवाय ते देशकाल मायेचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त आहेत. शिवाय ते देशकाल मायेचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त आहेत. ते देशकाल काय आहे, मायेचा परिणाम आहे आणि चैतन्याचा विवर्त आहे. परिणाम त्याला कशाला म्हणतात? उपादानाच्या समान स्वभावाने आणि अन्यथा रूप त्याला म्हणतात परिणाम. आता मग उपादान कोण? माया. परिणाम कोण? देशकाल. मग उपादान असणाऱ्या मायेमध्ये आणि परिणाम असणाऱ्या देशकालमध्ये समान स्वभाव काय? सदसद विलक्षण अनिर्वचनीयत्व हा त्यांच्यातला काय समान स्वभाव आहे. आहे की नाही? आणि त्यांच्यातलं अन्यथा रूप काय आहे? व्यक्त आणि अव्यक्त. म्हणजे माय हे अव्यक्त आहे आणि देशकाल काय आहेत? व्यक्त आहेत. हे त्यांच्यातलं काय आहे? अन्यथा रूप आहे. मग मायेचा परिणाम आहे की नाही? आता चैतन्याचा विवर्त. चैतन्य नाम ब्रह्मचैतन्य. ब्रह्मचैतन्य कुठल्या सत्तेतलं आहे? पारमार्थिक सत्तेतलं आहे. आणि देशकाल व्यावहारिक वा प्रातिभाषिक, खरे तर प्रातिभाषिक सत्तेतले. म्हणजे अधिष्ठानामध्ये आहे पारमार्थिकत्व आणि यांच्यामध्ये आहे प्रातिभाषिकत्व. हा त्यांच्यातला काय विपरीत स्वभाव. आणि अन्यथा रूप काय?
अधिष्ठान असणारं ब्रह्मचैतन्य हे दृग्गोचर होत नाही म्हणा, आणि हा आकाशादी प्रपंच हा आपल्याला दृग्गोचर होतो. हा त्यांच्यातलं काय आहे, अन्यत रूप आहे. कारण अन्यत रूप दोन्हीकडे काय आहे, समान आहे. एकाची एक त्रिकाल अबाधित आहे आणि एक बाद पावणार आहे, हे त्यांच्यातलं अन्यत रूप आहे. शिवाय ते देशकाल मायेचा परिणाम आणि चैतन्याचं विवर्त आहेत. विवर्त म्हणले कशा करता, पण ते म्हणतात विवर्त असतो तो कोणाचेच कारण होत नाही. जो पदार्थ विवर्त असतो तो कोणाचं कारण होत नाही. स्वप्नातले आजोबा आहे की नाही, हे काय आहेत, स्वप्नातले आजोबा, वडील आणि नातू हे तिघही काय आहेत, साक्षी चैतन्याचे विवर्त आहे. म्हणून त्यांच्यात कार्यकारण भाव सिद्ध करता येतो का, नाही ना. तसे आकाश देशकाल आणि आकाशाधिक प्रपंच हे दोन्ही सुद्धा विवर्त आहे. म्हणून त्यांच्यामध्ये देखील कार्यकारण भाव सिद्ध होणार नाही. अहो दिसतो ना, स्वप्नात नाही दिसत का, विवर्त असल्यामुळं ते कोणाचं कारण होणार नाही. योग्य कारण ते नाही. कारण का विवर्त पदार्थ हा कोणालाच कारण. रज्जू आहे व्यवहार, आता ते सर्प भाषण, आता ते सर्पावर पुष्पमाळा वाचेल का, नाही. कारण सर्प मुळात विवर्त आहे. आता त्याच्यापासून काय उत्पन्न होईल, त्याच्यापासून काहीच उत्पन्न होणार नाही. आता स्वप्नामध्ये कार्यकारण भाव आपल्याला जरी वाटला तरी त्याच्यामध्ये जो देशकाळ तो पण मिथ्य आहे आणि तो पण त्याचं कार्यसुद्धा काय आहे, मिथ्य आहे. पण एवढं त्याच्या स्वप्नामध्ये आपल्याला तसंच वाटतं की नाही, जागृत झाल्यावर आहे का, जागृत झाल्यावर वाटतं आपल्याला स्वप्नात हा काळ देशकाल कारण का योग्य होता आणि आता विचार एवढं आपण असं निश्चित होतो योग्य देशकाल सामग्री दाबा होता का, म्हणून स्वप्न काय आहे, मिथ्य. असं तिथं कुठे होतं आपल्याला ऐकलं. म्हणजे याचा अर्थ काय असतो, तो विवर्त होण्याचं कोणालाच कारण होत नाही. स्वप्नातले आईवडील हे स्वप्नातल्या मुलाला कारण होतात असं आपल्याला वाटलं, तसं दोन्ही खरं आहे का, खरं कार्यकारण भाव आहे का, कार्यकारण भावाचा भ्रम झाला आहे की नाही. खरा कार्यकारण भाव नाही. म्हणजे काय लक्षात ठेवतो, जड जगाला अधिष्ठान होत नाही, जड जगाला कारण होत नाही आणि विवर्त पदार्थ कोणाचंच उपादान कारण होत नाही. ठीक आहे. स्वप्नातल्या पदार्थामध्ये जरी कार्यकारण भाव प्रतीतीला आला दिसला तरी देखील ती विवर्त असल्यामुळे त्यांच्यामध्ये देखील कार्यकारण भाव सिद्ध होत नाही. तसं आकाशादी देशकाल आणि हे भौतिक प्रपंच यांच्यामध्ये जरी कार्यकारण भाव प्रतीतीला आला तरी हे मायेचा परिणाम आणि चैतन्याचे विवर्त असल्यामुळे यांच्यामध्ये देखील तत्वतः कार्यकारण भाव सिद्ध होत नाही. विवर्त असतो तो कोणाचेच कारण होत नाही. म्हणून देशकालांना आकाशादी प्रपंचाची कारणता घडत नाही. म्हणून देशकालाला आकाशादी प्रपंचाची कारणता घडेल का, घडणार नाही. का, ते आकाशादी प्रपंच आणि देशकाल दोन्ही विवर्त आहेत. कोणाची विवर्त आहेत, चैतन्याची विवर्त आहे आणि अविद्येचा मायेचा परिणाम. स्वप्नात पिता, तेच उदाहरण आलं पुढे, स्वप्नात पिता पुत्र जसे एकदम उत्पन्न होतात. स्वप्नामध्ये पिता आणि पुत्र काय युगपत एकदाच उत्पन्न होतात आणि त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव देखील आपल्याला दिसतो, पण तो वास्तव नसतो. त्याप्रमाणे देशकालसहित आकाशादी प्रपंच माया विशिष्ट परमात्म्यापासून उत्पन्न होतो. जसे स्वप्नामध्ये सर्व उत्पन्न होतात, म्हणजे बाबांनी म्हणतात स्वप्नाचा द्रष्टा हाच त्याचं काय असतो, उपादान कारण असतो. म्हणजे अविद्या विशिष्ट साक्षी चैतन्यापासून असं म्हणलं चालेल का, स्वप्न प्रपंच युगपत उत्पन्न होतो, त्यांच्यामध्ये मात्र कार्यकारण भाव नसतो. तसं माया विशिष्ट परमात्म्यापासून देशकाल आणि आकाशादी प्रपंच हा युगपत उत्पन्न होतो. त्यात पूर्वोत्तर भाव मुळीच नाही, म्हणून कार्यकारण भाव देखील नाही. पूर्वोत्तर भाव नसल्यामुळे त्यांच्यात कार्यकारण भाव देखील नाही. असलं तर मग एक कार्य म्हणतात भाव सिद्ध होत नाही, कारण युगपत कार्यकारण भाव आहे का, नाही. सरस्वतीचा असा अभिप्राय करता येईल का, योग्य देशकाल सामग्री आहे आणि तिच्यापासून आकाशाची सृष्टी उत्पन्न होते, जागृत अवस्था स्वप्नावस्थेत आणि मिथ्या म्हणता येणार नाही. तिथे योग्य देशकाल सामग्रीची उपलब्धी आहे, म्हणून जागृती आणि स्वप्न याच्यामध्ये यत्किंचित विलक्षणता नाही, ते तुमचं म्हणणं योग्य नाही असं म्हणता येईल का. आत्तापर्यंत आपण चिंतन केलं नाही म्हणतो ऐकून असं. आता म्हणजे त्याच्या पुढे जाऊन त्यांनी काय केलं, आम्ही धर्मोदूषण सरस्वतींचं म्हणजे शास्त्रप्रमाणे सांगितलं, त्याच्या शास्त्राचा अभिप्राय निघाला. आता तो अनुभव झाला, तर कोणतंही सांगायचं झालं पूर्वपक्ष असो किंवा उत्तर पक्ष असो, हे काय होते अमुक त्या कोणीच बोलत नाही. शिष्य पण आणि गुरु पण, अनुभव आहे, श्रुती आहे आणि युक्ती आहे, आहे की नाही, याच्याद्वारा होतं. आता हे झाल्यानंतर त्या शिष्याने काय केलं, जागृत पदार्थात देशकाल कारण असल्याचा प्रत्यक्ष अनुभव. तुम्ही नाही काय म्हणता, आहे की नाही, शास्त्राचं पण अनुभव आता आपला करता येत नाही. अनुभव सांगतो का
जागृत पदार्थाला देशकाल कारण आहे. तसं त्या अनुभवाच्या साहाय्याने तो सांगतो. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्